चला आज बनवूया टिफिनसाठी एकदम झटपट आणि टेस्टी अशी मटकीची उसळ। त्यासाठी सर्वात पहिला आपण कढईत 2 चमचे तेल टाकले। तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे। जास्त याला काही तेल नाही आणि झटपट होणारी भाजी आहे, टेस्टला एक नंबर लागते। त्यानंतर इथे बघा भरपूर असा लसूण मी ठेसून घेतलाय। तर लसूण आपल्याला 1 मिनिटासाठी तेलात छान परतून घ्यायचं आहे बघा। मस्त लसूण परतला की भाजीला चव खूप छान लागते। त्यानंतर आपण इकडे एक मोठा कांदा होता तो बारीक असा चिरून घेतलाय आणि कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। तर गॅसची फ्लेम मी ते फास्ट ठेवली आणि कांदा आपण व्यवस्थित सॉफ्ट करून घेऊया। तर इथे बघू शकता कांदा एकदम व्यवस्थित असा सॉफ्ट झाला आहे। तर इकडे बघू शकता मस्त कांदा सॉफ्ट झाला। त्यानंतर एक टमाटर घेतले। टमाटर पण आपल्याला 1 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं। याच्यात आपण मीठ टाकू म्हणजे टमाटर आपलं पटकन सॉफ्ट होईल। आणि मीठ टाकल्यानंतर 1 मिनिटासाठी टमाटर व्यवस्थित सॉफ्ट करून घेऊया। त्यानंतर इकडे आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलाय। तर हिरव्या मिरचीचा ठेचा पण आपल्याला याच्यात टाकायचा आहे। आणि ठेचा मी मिरच्या कच्च्याच घेतलेल्या त्यामुळे ठेचा पण छान परतून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आपल्याला। आणि हिरव्या मिरचीतली उसळ ना खूप छान लागते खायला। थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे मी मटकीला ना रात्रभर असे म्हणजे भिजायला घातली होती 6 तास। त्यानंतर रात्रभर याला ठेवलं होतं बघा, व्यवस्थित असे मोड आले त्याला। आणि मी मटकीला हमेशा घरातच मोड आणते, 1 नंबर असे छान होतात तयार। तर बघू शकता इकडे 1 वाटी बारीक भिजायला घातली होती, त्याची एवढी मोठी आपली मटकीची उसळ तयार होते। आणि मीठ टाकले, आपण सगळं टाकले, फक्त याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। वाफेवर बनवायचे बघा आपल्याला, फक्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि याला मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं, पाणी अजिबात नाही टाकायचं। वाफेवरची भाजी 1 नंबर लागते खायला। एकदम गॅस स्लो करायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटांनी बघू शकता तुम्ही भाजी आपली तयार झाली। मध्ये एखाद वेळा तुम्ही हलवा शकता, म्हणजे घामाचं आणि पाणी पडताना त्याच्यातच वाफेवर आपली ही भाजी तयार होती बघा, अजिबात खाली लागली नाही। आणि मस्त 1 नंबर अशी भाजी तयार झाली। गॅस बंद करूया, वरून टाकूया कोथिंबीर। तर तयार झाली आपली झटपट अशी ही मटकीची उसळ। तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।